बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। भेल प्रकल्प 13 वर्षापासून बंद आहे। भेल प्रकल्पग्रस्तांनी अनोख्या पद्धतीचं आंदोलन केलं। मुंडन करत या प्रकल्पाचं 13वं पुण्यस्मरण करण्यात आलंय। जमिनी नाही, आता रोजगार देखील नाही। प्रकल्पग्रस्तांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे अनोख्या पद्धतीचं हे मुंडन आंदोलन करण्यात आलेलं आहे। 2013ला या ठिकाणी भेलचा प्रोजेक्ट आला होता। त्याकरता आम्ही सर्व 188 शेतकऱ्यांनी या ठिकाणी जमिनी दिल्या होत्या। अत्यल्प भावात त्या जमिनी देण्यात आल्या होत्या, कारण यांनी त्या ठिकाणी आम्ही कारखाना आल्यावर 188 खातेदारापैकी कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीत घेऊ, इथं रस्ते, पाण्याची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था होईल आणि लाखनी साकोली तालुक्याचा विकास ह्या प्रोजेक्ट नुसार होईल असं आम्हाला वाटलं होतं। परंतु 13 वर्ष लोटूनही अद्याप या ठिकाणी काहीच होऊ शकलं नाही। फक्त गेट तेवढी तयार झाली आहे। वारंवार उपोषण आंदोलन मी करत आलो, पाठपुरावा करत आलो, परंतु इथले जे सगळेच पक्षाचे आले, त्याच्यात सगळ्याच पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी हे उदासीन आहेत, काही करत नाही। प्रफुल्ल पटेलच्या याच्यामध्ये आमची सुपीक जमीन गेली आणि आम्हाला इथं प्रोजेक्ट येईल, मोठी कंपनी येईल, इथले पोरंबारं सुखी होतील, यांना नोकऱ्या देऊ असं आम्हाला आवेश देऊन आणि आमचे 9 लाख रुपये एकर प्रमाणे आज आम्हाला 50 किंवा 1 लाख कोटी रुपये देऊन की नाही आमची शेत जमीन गेली असती। पण तेव्हापासून इथं कोणताच प्रोजेक्ट झाला नाही, कोणतं काही झालं नाही आणि आमच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। केंद्र सरकारने आयात शुल्कामध्ये 9% वाढ करत 15% आयात शुल्क केल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध नगरी खामगाव येथे त्याचे परिणाम पाहायला मिळतात। बाजार सुरू झाल्यानंतर सोन्या चांदीच्या भावात उसळी दिसून येते आहे। जीएसटी सह सोन्याचे भाव 1,65,000च्या जवळपास, तर चांदी जीएसटी सह 3 लाखाच्या जवळ पोहोचली आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या रजतनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या विदर्भातील चांदीच्या सगळ्यात मोठ्या बाजारामध्ये आज मोठे बदल पाहायला मिळाले। अगोदर सुद्धा माजी पंतप्रधानांनी असे आवाहन केलेले आहे, तर हे काही चुकीचं नाही आहे। ॲक्च्युली सोन्यावर 15% आयात शुल्क होतं, परंतु आमचे जे वित्तमंत्री आहेत श्रीमती निर्मला सीतारामनजी यांनी 15%वरून 6%वर आणलं होतं आणि आम्हाला त्याचा खूप चांगला इफेक्ट मिळालेला होता, चांगली ग्राहकी वाढली होती। परंतु आता परत ह्या प्रॉब्लेममुळे जे वर्ल्ड वाईड जे युद्ध वगैरे सुरू आहे त्याच्यामुळे जे परिणाम झालेले आहेत, तर मोदीजींनी जे आवाहन केलं आहे त्याच्यासाठी हे 15% जे परत आणलेलं आहे फार मोठा फरक पडणार नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।